महत्त्वाची बातमी बघूयात। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे। खातेवाटपाच्या नंतर खऱ्या अर्थाने ही पहिलीच बैठक असणार आहे। मात्र या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नसतील। अजित पवार आज रात्री उशिरा परदेशामधून मुंबईला परतणार आहेत। उद्या नायगाव इथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनाच्या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहतील। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होतील अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे। खातेवाटपाच्या नंतर पहिलीच बैठक आहे, त्यामुळे आजच्या बैठकीला सर्व राज्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील। 100 दिवसांचा रोड मॅप या संदर्भामध्ये मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत आहेत। यावरती सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल। आणि दुसरी गोष्ट सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची अशी ती म्हणजे एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाच्या संदर्भात मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सुद्धा राज्याचं लक्ष आहे। महामंडळाने 15% भाडेवाढीचा प्रस्ताव मांडलाय, त्यामुळे आज मंत्रिमंडळ याला मान्यता देणार का याचीही उत्सुकता आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे राज्यभरामध्ये गाजत असलेला मस्साजोगचा विषय। मस्साजोगमध्ये सरपंचाची हत्या झाली होती, या प्रकरणाविषयी सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अत्यंत महत्त्वाचे विषय सध्या राज्यामध्ये सुरू असलेले त्यापैकी एक म्हणजे बीडच्या सरपंच हत्येचा, दुसरा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असा एसटीच्या दरवाढीचा निर्णय आणि भाडेवाढीचा निर्णय, आणि त्यासोबतच ज्या पद्धतीने 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला जातोय, आढावा घेतला जातोय, काय नेमकी चर्चा होऊ शकते? यामिनी, हिवाळी अधिवेशन आणि खाते वाटप झाल्यानंतर ही कॅबिनेटची बैठक आज दुपारी 12 वाजता होती आणि त्यामुळे सर्वच मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। जर तू म्हणालीस की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विभागांचा आढावा घेत आहेत आणि एक 100 दिवसाचा रोडमॅप तयार करण्यासाठीचा हा सगळा आढावा आहे आणि त्यामुळे खाते वाटप झाल्यानंतर त्या विभागाच्या मंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत आणि काही निर्णय किंवा काही विभागामध्ये काही सुधारणा करण्यासंदर्भात आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दुसरं म्हणजे बीडचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात सुद्धा कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही निर्णय या कॅबिनेटमध्ये अपेक्षित आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा चर्चा आपल्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील। जसं तू म्हणालीस की एसटी भाडेवाढीचा विषय आहे। मागील महिन्यामध्ये महामंडळाच्या संचालकीय महामंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये 14.95% म्हणजे जवळपास 15% भाडेवाढीचा प्रस्ताव हा राज्य सरकारला एसटी महामंडळाकडून सादर करण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारकडून याची मंजुरी खरं तर ही प्रक्रिया आज होणे अपेक्षित आहे। त्यामुळे कॅबिनेटमध्ये एसटी भाडेवाढीचा विषयसुद्धा येणार आहे आणि जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर एसटीच्या बसेसची जी भाडेवाढ आहे ते साधारणपणे 15% होणार आहे। मागील 3 वर्षापासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती आणि त्यामुळेच इंधन दरवाढ असू द्यात किंवा एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन असू द्यात त्याचा कुठेतरी भार एसटी महामंडळावर येतो आणि त्यामुळे एक आर्थिक तरतुदीसाठी ही 15% भाडेवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे खाते वाटपानंतर होणारी ही पहिली बैठक ज्यामध्ये मुख्यमंत्री तर काही सूचना देतीलच, त्याशिवाय विविध विभागात काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेतले जातील। कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि एसटी महामंडळ जे दरवाढ आहे जी भाडेवाढ आहे त्या संदर्भात सुद्धा आज निर्णय अपेक्षित आहे। अगदी वेदांत, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।